नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 113. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? सर्वप्रथम आपण लांबीबद्दल L मानूयात आणि रुंदीबद्दल B मानूयात. आणि दिलेली जी अट आहे, सर्वप्रथम दिलेली लांबीच्या निमपट रुंदी आहे, म्हणजे याचा अर्थ रुंदी बरोबर लांबी भागिले 2 हा त्याचा अर्थ होतो, निमपट आहे म्हणून. यावरून आपल्याला आयताचे क्षेत्रफळ देखील सूत्र माहिती आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी जर असेल तर अशा वेळेला आपल्याला लांबी जी आहे ती माहीत नाही, रुंदी मात्र आपल्याला L मध्ये लिहिता येणार, L भागिले 2 होईल. आणि हे क्षेत्रफळ जे दिसत आहे त्या ऑलरेडी दिलेलं आहे 288. हा 2 इकडे आल्यानंतर गुणिले होईल. या दोघींचा गुणाकार केला तर 8 दुणे 16, हातच्याला 1, 8 दुणे 16 आणि 1 17 आणि 2 दुणे 4 आणि 1 5 बरोबर हा L वर्ग होईल. आणि L बरोबर हा 576 जो आहे तो 24चा वर्ग आहे. म्हणून तुम्हाला वर्गमूळ काढल्यावरती L ची किंमत मिळते आहे. त्यावरून आपल्याला B जो आहे तो काढता येईल, कारण तो त्याच्या निमपट आहे, म्हणजे 24 भागिले 2 म्हणजे B मिळणार आहे 12. अशा पद्धतीने आपल्याला लांबी आणि रुंदी दोघीही मिळून गेलेले आहेत. पुढची जी त्यांनी अट दिलेली आहे ती अशी आहे की त्या आयताची रुंदी जी आहे ती 3/4 पट केली, म्हणजेच आयताची रुंदी 3/4 पट आणि यांचा गुणाकार करायला लागणार, कारण त्यांनी क्षेत्रफळ काढायला लावलेलं आहे आपल्याला. म्हणून कारण क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणून रुंदीच्या 3/4 पट आणि लांबीच्या 3/2 पट या दोघींचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. हे आपल्याला सोपं करून काढायचं आहे. प्रथम आपल्याला 3/4 हा माहिती आहे. B जो आहे तो आता आपण त्याची किंमत 12 काढली आहे. हा 3/2 लांबी सुद्धा आपण काढलेली आहे, ती आहे 24. याला जर सोपं केलं 4 त्रिक 12 3 त्रिक 9 गुणिले इथे 12 दुणे 24 आणि 12 दुणे 24 आणि गुणिले जर आपण 36 केला तर इथे 36 होईल. तर इथे दोघींचा गुणाकार केल्यावरती आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते असणार आहे आपलं विचारलेल्या आयताचे क्षेत्रफळ. 6 54 हातच्याला 5 9 त्रिक 27 आणि 5 32 324 जे आहे 324 चौरस सेमी एवढं जे आहे ते आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. आणि हे आपलं पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अचूक पर्याय आहे.